शर्ट कपाटात न ठेवता यामध्ये ठेवा। घड्या जशा तशा वर्षानुवर्ष टिकतील अशा पद्धतीने आपण एक ऑर्गनायझर बनवणार आहोत। तर इथे जे आहे ते मी एक क्विल्टेड पीस घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते 7 बाय 18 इंच आहे। तर मी ते 2 पीस घेतलेले आहेत आणि सेम मेजरमेंट दोघांचंही आहे। त्यानंतर आपण एक प्लास्टिक घ्यायचं आहे। प्लास्टिकची लांबी जी आहे आणि रुंदी जी आहे ते 7 बाय 12 इंच आहे। तर इथे प्लास्टिक मी वापरत आहे। जर तुमच्याकडे प्लास्टिक नसेल अवेलेबल तर तुम्ही कपडा वापरला तरी चालेल। मग तुम्हाला इथे क्विल्टेड पीस लागेल ह्याच मापाचा। तर मी ते प्लास्टिक जे आहे ते क्विल्टेड पीसवर ठेवून दिलेले आहे। त्यानंतर मी अस्तर ठेवलेला आहे। अस्तरची लांबी रुंदी सेमच आहे। तर त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि अस्तर जे आहे ते क्विल्टेड पीसच्या खाली ठेवायचं आहे आणि इथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला इथे सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे। तर मी ते शिवून घेतलेलं आहे अस्तर। त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते प्लास्टिकच्या खाली आपल्याला क्विल्टेड पीस ठेवायचं। त्यानंतर परत अस्तर ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे आणि इथे परत आपल्याला अस्तराच्या खाली जे आहे ते आपल्याला मेन जे क्विल्टेड पीस आहे तो ठेवायचा आहे आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूंनी इथे शिवून घ्यायचा आहे। तर मी हा सुद्धा भाग सगळ्या बाजूंनी शिवून घेतलेला आहे आणि आपल्याला असा एक सिंगल पीस मिळतो आणि याची लांबी जी आहे ती आपण मोजून घेऊयात। तर याची लांबी जी आहे ती 48 इंच येते आणि आपल्याला 48 इंच लांबीची आपल्याला चेन लागणार आहे। त्याला मी 2 रनर लावून घेतलेला आहे चेनला आणि इथे जे आहे ते आपल्याला चेनचा सरळ भाग जो आहे तो कपड्यावरती ठेवायचा आहे क्विल्टेड पीसवरती आणि अशा पद्धतीने चेन जी आहे ती सरळ आपल्याला इथे लावून घ्यायची आहे। पिनअप करून लावून घ्या आणि इथे चेन जी आहे ती मी लावून घेतलेली आहे सरळ भागावरती। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। कपड्यावरती आपल्याला शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे जे आहे ते मी एक कॅनव्हास घेऊ शकता तुम्ही। इथे मी नॉन वुवन घेतलेला आहे। याची रुंदी जी आहे ते 3 इंच आहे, लांबी जी आहे ती 18 इंच आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे पीस। जर तुमच्याकडे कॅनव्हास असेल तर तुम्ही कॅनव्हास वापरा। जर मी कॅनव्हास वापरला तर तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी इथे नॉन वुवन वापरत आहे। तुम्ही बुकरम कॅनव्हास काहीही वापरू शकता। तर इथे बंद पासून आपण 1.5 इंचावर मार्क केलं आहे। तिथून परत 5 इंचावर असं मार्क करून अशी लाईन ड्रॉ करायची आहे आणि जी लाईन आहे ती ह्या पद्धतीने असा आकार द्यायचा आहे कोपऱ्याला असा गोल आणि हा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। खूप सोप्या पद्धतीने मी कॉलर जे आहे ते तुम्हाला कट करून दाखवत आहे। खूप सोपी पद्धत आहे ही। अशी एक आपली कॉलर तयार होते। याच्याने आपण कॉलर तयार केलेली आहे। असा आकार जो आहे तो यातच दिसतो। तर मी ते व्हाईट कलरची कॉलर जोडणार आहे। तर याची रुंदी जी आहे ते 4.5 इंच आहे आणि लांबी जी आहे ती 18 इंच आहे आणि अशा आपल्याला 2 पीस जे आहेत ते लागणार आहेत। याचा आपण कॉलर तयार करणार आहोत। तर आपण जो पीस याचा कट केला होता नॉन वुवनचा तो याच्यावरती ठेवायचा आहे आणि मध्यभागी ठेवायचा आहे। वरती थोडासा स्पेस ठेवायचा आहे आणि खाली पण स्पेस ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला जो आकार आहे आकारावरती आपल्याला शिवून घ्यायचा आहे। सरळ शिवायचं नाही आहे, आकारावरती शिवून आणि साईडने शिवून घ्यायचा आहे। तर मी साईडने आणि आकाराने इथे शिवून घेतलेला आहे। जो आकार आपण कट केला होता तो इथे मी शिवून घेतलेला आहे। एक बाजू जो आहे सरळ बाजू ती मी इथे शिवलेली नाही आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करायचा आहे आणि इथे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत। गोल आकार असल्यामुळे आपण इथे छोटे छोटे नॉचेस देऊन द्यायचे आहेत। ज्या साईडने ओपन भाग आहे त्या साईडने आपल्याला इथे थोडंसं साईडने सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि ओपन भागापासून आपल्याला अशा पद्धतीने खालून कपडा जो आहे तो अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे आणि आपली सरळ बाजू जी आहे ती बाहेर येते। त्यानंतर हे जे 2 कोपरे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत कॉलरचे। अशा पद्धतीने आपण कॉलर तयार करू शकतो। फ्री ऑफ कॉस्ट आपण घरातच बऱ्याचशा छान छान वस्तू आपण बनवू शकतो। तर मी कॉलर जे आहे ते कोपरे जे आहेत ते बाहेर काढून घेतलेले आहे। त्यानंतर हा ओपन भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे। हा भाग जो आहे तो एकावरती एक अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला सरळ शिवून घ्यायचा आहे। पूर्ण भाग आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे याचा आणि आपल्याला हा भाग फोल्ड करून सगळ्या बाजूंनी शिवून घ्यायचा आहे। पूर्ण कॉलर सुद्धा आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचे आहे। सगळ्या कॉलरला शिवून घ्यायचं आहे आणि अशा कॉलर जी आहे ती तयार होते। बघू शकता इथे मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि असे कॉलर जे आहे ते तयार झालेले आहे। त्यानंतर आपण इथे एक स्ट्रिप घेणार आहोत। 2 इंच याची रुंदी आहे आणि लांबी जी आहे ती याची 18 इंच घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते आपला सरळ भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे। इथे आपण एक अशी पट्टी तयार करणार आहोत बटन लावण्यासाठी।
खूप सुंदर जे आहे ते याचं तयार होणार आहे। खूप फ्री ऑफ कॉस्ट आणि खूप इझी आहे बनवायला, खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीने जे आपण शिवलेला भाग होता तो मध्यभागी ठेवायचा आणि ते प्रेस करून घ्यायचं आहे आणि असे आपले 2 भाग जे आहेत ते तयार होतात। त्यानंतर मी एक पीस घेतलेला आहे, याची रुंदी जी आहे ती 11.5 इंच आहे आणि लांबी जी आहे ती बघूयात आपण। याची लांबी जी आहे ती आपल्याला 43 इंच घ्यायची आहे आणि आपल्याला इथे जे आहे ते याचा सेंटर मार्क काढून घ्यायचा आहे। इथे मी नॉन वुवन वापरलेला आहे, तुम्ही राईस बॅग फॉर्म वापरू शकतात। याचा सेंटर काढून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने आडवा डबल फोल्ड करायचा आहे, याचा सेंटर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला सरळ जे आहे ते 17.5 इंचावर इथे असं मार्क करून घ्यायचं आहे। मध्यभागी आपल्याला 17.5 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। त्या जिथे आपण मार्क केलेला आहे तिथून आपल्याला सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे पट्टीच्या मदतीने। तर मी इथे एक लाईन जी आहे ती ओढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला कॉलरचा सुद्धा इथे सेंटर काढायचा आहे। सेंटर काढून आपल्याला इथे ह्या सेंटरवरती ठेवायचं आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने मी हे सांगत आहे आणि इथे सेंटरच्या तिथे आपल्याला हे टोक आलं पाहिजे कॉलरचं। अशा पद्धतीने कॉलर जे आहे ते आपल्याला फोल्ड करायचे आहे, दोन्हीही कॉलरच्या साईड आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। सेंटरच्या तिथे जे आहे ते आपले हे कोने आले पाहिजे कॉलरचे आणि सगळ्या बाजूने कॉलर जे आहे ते आपल्याला इथे शिवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला जी पट्टी आपण तयार केली होती ती कॉलरच्या अशा खाली ठेवायची आहे। जिथे कॉलरचा शेवट आहे म्हणजे कोपरा आहे, जे कोने आहेत तिथे आपल्याला ही जी पट्टी आहे ती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने सरळ लाईनीवरती आपण जिथे खाली लाईन मारली होती तिथे आपण इथे सरळ आपल्याला ठेवून द्यायची आणि कॉलर जी आहे ती सगळी शिवून घ्यायची, खाली पट्टी सुद्धा दोन्ही साईडने शिवून घ्यायची आहे। तर इथे आपण बटन लावण्यासाठी ही पट्टी जी आहे ती तयार केलेली आहे। त्यानंतर आपण इथे अस्तर लावून घ्यायचं आहे। तुम्ही इथे अस्तर आधी लावलं तरीही चालेल, पण इथे आपण कॉलर लावण्याच्या आधीच आपण जे आहे ते अस्तर लावायचं नाही आहे, तर नंतर लावायचं आहे अस्तर। त्यानंतर बटन घ्यायचे आहेत, तर मी इथे 4 बटन वापरत आहे, तुम्ही इथे 5-6 बटन वापरू शकतात। सुई धाग्याच्या मदतीने आपण इथे जे आहे ते बटन्स लावून घ्यायचे आहेत। तर मी ते बटन जे आहेत ते लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ते सेंटर काढायचं आहे। दोन्ही साईडने सेंटर जे आहेत ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे किंवा खडूने मार्क करून घ्या अशा पद्धतीने। तर मी इथे खडूने सुद्धा मार्क करून घेतलेला आहे दोन्ही सेंटर। त्यानंतर आपल्याला हा जो दुसरा भाग होता आपल्याला ज्या भागाने आपण तयार केलेले होते चेन वगैरे लावून जो भाग आपण तयार केलेला होता तो घ्यायचा आहे आणि त्याचा सुद्धा आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचा आहे। तर मी इथे सेंटर काढून घेतलेला आहे या भागाचा, एका भागाचा। त्यानंतर समोरच्या भागाचा सुद्धा आपल्याला इथे एक्स्ट्राची चेन आहे ते मी इथे कट करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचे आहे। दोन्हीही भागाचे आपल्या दोन्ही साईडने आपल्याला सेंटर जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण जो मोठा पीस कॉलरचा घ्यायचा आहे आणि त्याचा सेंटर आणि याचा सेंटर आपल्याला एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायचा आहे। ज्या साईडने कॉलर आहे त्या साईडने चेन आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सरळवरती सरळ भाग ठेवायचा आहे कपड्याचा आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचा आहे। एक लक्षात ठेवायचं आहे, ज्या साईडने कॉलर आहे त्या साईडने आपली चेन आली पाहिजे अशा पद्धतीने हा कपडा जो आहे तो वरचा असा ठेवायचा आहे आणि हा असा ही चेन जी आहे ती अशी फिरवून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे। इथे सुद्धा आपल्याला पिनअप करायचं आहे, जिथे प्लास्टिक आहे त्या साईडने सुद्धा आपल्याला इथे असं पिनअप करून घ्यायचं आहे आणि असं फिरवून आपल्याला हे अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आणि हा भाग सुद्धा हा सेंटर सुद्धा ह्या सेंटरवरती आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। किंवा तुम्ही दोन्ही सेंटर आधी शिवले तरी चालेल। तर मी इथे शिवून घेतलेला आहे आणि आपल्याला वरचा भाग जो आहे तो असा मिळतो। तिन्ही भाग आपल्याला असे 4ही भाग जोडल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने भाग जो आहे तो तयार होतो। वरचा भाग सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे। तिन्ही साईडने आपण हा भाग जो आहे तो शिवून घ्यायचा आहे। तर मी हा भाग जे आहे ते शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथे पाइपिंग करू शकतो, जे रफ एजेस आहे ते दिसणार नाहीत तर इथे तुम्ही पाइपिंग करून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला पाइपिंग करायची नसेल तर तुम्हाला चेनीवरती जे आहे ते चेन जी आहे ती उलटू नये म्हणून इथे आपल्याला सगळीकडे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। कॉलरच्या साईडने आपण चेन जोडलेली नव्हती त्यामुळे आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यावं लागेल कॉलरला। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपण बाहेर कपडा काढून घ्यायचा आहे आणि आपण हे जे ऑर्गनायझर बनवलेलं आहे त्याचा सरळ भाग बाहेर काढायचा आहे आणि खूप छान हे क्विक बनतं, खूपच 10 मिनिटात ते तयार होतं। नक्की ट्राय करून बघा। आणि इथे जे आहे ते आपलं असा ऑर्गनायझर, आपलं शर्ट ऑर्गनायझर आपण हे बनवलेलं आहे फ्री ऑफ कॉस्ट
फक्त आपल्याला चेन विकत आणावी लागेल। तर या ऑर्गनायझरमध्ये आपण याच्यामध्ये शर्ट असे ठेवू शकतो। या ऑर्गनायझरमध्ये 10-15 शर्ट हमखास मावतील एवढं मोठं ऑर्गनायझर जे आहे ते बनतं। एम पासून तर XXL पर्यंत साईजपर्यंत याच्यामध्ये जे आहे शर्ट आहेत ते याच्यामध्ये बसू शकतात। M to XXL यामध्ये शर्टच्या साईजचे आहेत ते बसू शकतात। बघू शकता किती सुंदर ऑर्गनायझर जे आहे ते तयार झालेलं आहे। खूप छान आहे, दिसायला खूप सुंदर दिसतं, बनवायला खूप सोपं आहे। नक्कीच ट्राय करून बघा। आणि बघू शकता सगळीकडून खूप छान दिसत आहे आणि इथे ट्रान्सपरंट हे लावल्यामुळे त्याच्यामध्ये दिसतं सुद्धा आपल्याला की आपण कोणत्या कलरचा शर्ट कोणत्या नंबरवर ठेवलेला आहे आणि तो शर्ट आपण काढून आणि देऊ शकतो। तर खूप सुंदर आहे हा ऑर्गनायझर। शर्ट ऑर्गनायझर जे आहे ते खूप सुंदर आहे। जर तुम्हाला प्लास्टिक लावायचं नसेल तर तुम्ही कपडा लावला तरीही चालेल आणि बनवायला खूप सोपं आहे। नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।